नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे सामान्य ज्ञान या घटकाचे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी हे सर्वच्या सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आजपासून आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल ही जी भरती या पदासाठी जी भरती होणार आहे त्यासाठी नवीन सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातलाच हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? तर बघा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष असते। प्रश्न क्रमांक दुसरा, जंक ईमेल्स यांना म्हणून ओळखले जाते? तर जंक ईमेल्स हे स्पॅम ईमेल्स म्हणून यांना ओळखले जाते। पुढील प्रश्न क्रमांक 3, मधुर क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर मधुर क्रांती ही बघा मध या उत्पादनाशी संबंधित आहे। तर बघा मित्रांनो, जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर नक्की कळवा आणि आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर अचूक आले आहेत हे सुद्धा नक्की कळवा। पुढील प्रश्न क्रमांक 4, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर याचं अचूक उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान कोणता दिवस हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता? तर बघा मित्रांनो, 26 जानेवारी 1930 हा राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यान पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता। पुढील प्रश्न क्रमांक 6, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश मॅथ्यू रिचर्ड्स हे होते। पुढील प्रश्न क्रमांक 7, भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया मुंबईत कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया हे भारतामध्ये 1911 रोजी बांधण्यात आले। पुढील प्रश्न क्रमांक 8, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा मित्रांनो, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो। पुढील प्रश्न बघा, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय राळेगणसिद्धी येथे आहे। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर बघा मित्रांनो, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे। पुढील प्रश्न क्रमांक 11, उच्च न्यायालय हे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद अनुसार स्थापन केले जाते? तर बघा, अनुच्छेद 214 नुसार भारतातील उच्च न्यायालय हे राज्यघटनेच्या अनुच्छेद 214 नुसार स्थापन केले जाते। बघा, भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या ही 25 एवढी आहे। जर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यापुढील आपण जी सिरीज दुसरा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषणसुद्धा देण्याचा प्रयत्न करू, तशी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी। पुढील प्रश्न, न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठे आहेत? तर बघा, गुवाहाटी उच्च न्यायालय या न्यायालयाला सर्वाधिक खंडपीठे आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे। पुढील प्रश्न, भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी? प्रश्न बघा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचे नाव हे नाथसागर आहे। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर बघा मित्रांनो, महानदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही। भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते? तर भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय हे केरळ उच्च न्यायालय आहे। पुढील प्रश्न क्रमांक 18, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात वसलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 19, मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर बघा, मुंबईचे शिल्पकार म्हणून हे जगन्नाथ
शंकर शेठ यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या ही 19 एवढी आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 21. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे दीनबंधू होते. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? तर यमुना गंगा नदीचा संगम हा प्रयागराज येथे होतो. पुढील प्रश्न. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 25. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च हे लखनौ या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंचा नाही? बघा. गुलामगिरी, ब्राह्मणांची कसब, इशारा हे तिन्ही महात्मा फुले यांचे ग्रंथ आहेत आणि चाणक्य हा महात्मा फुलेंचा ग्रंथ नाही. पुढील प्रश्न क्रमांक 27. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर बघा. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 28. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प हा युक्रेन या देशामध्ये आहे. बघा. युक्रेन आणि रशिया या दोन देशांचे युद्ध बऱ्याच दिवसापासून चालू आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते? तर बघा. महाराष्ट्रातील नागपूर हे शहर वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी, शिपाई भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे 30 प्रश्न आपण बघितले आहे आणि